शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, राज्यामध्ये जर सध्याची परिस्थिती पाहिली तर लंपी स्किन डिजीज हा आपले जे जनावर असतात, आपले पशुधन असतात, यांना अतिशय झपाट्यानं हा जो रोग आहे हा वाढत आहे। म्हणजे याचा जो प्रसार आहे हा खूप वेगानं त्या ठिकाणी वाढत आहे। मागच्या वर्षी गेल्या वर्षी जर पाहिलं तर खूप शेकडो आपले जे जनावर असतात ते मृत्युमुखी या लंपीनंच त्या ठिकाणी पडले होते। म्हणजे शेतकरी त्या ठिकाणी त्रस्त झाले होते या लंपीमुळे। म्हणून आणि या वर्षीसुद्धा जर आपण आकडेवारी जर पाहिली तर एप्रिल ते आता 3 सप्टेंबरपर्यंतची जर आपण आकडेवारी पाहिली 2023ची, तर आपण 55,000 आपले जे पशुधन आहेत, आपले जनावर आहेत, त्या ठिकाणी मग बैल असो, गाय असो, म्हशी असो किंवा जेवढे आपले जनावर असतील ते त्या ठिकाणी बाधित झालेले आहेत। आणि त्यापैकी 4,500 जे आपले जनावर आहेत, जे आपले पशुधन आहेत ते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। म्हणजे अतिशय वेगानं याचा जो प्रसार आहे तो त्या ठिकाणी होत आहे। तर आता लंपी हा आपल्या गोठ्यामध्ये कशा पद्धतीनं येऊ शकतो ते आपण पाहू आणि त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो ते आपण पाहू। प्रामुख्याने जर आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये जर कोण्या बैलाला किंवा इतरही जे जनावर आहेत त्यांना जर लंपी झाला असेल तर त्याच्या अंगावरची बसणारी माशी जर आपल्या बैलावर किंवा आपल्या गोठ्यामध्ये येऊन जर बसली तर त्या ठिकाणी लंपीचा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो। तर आता उपाययोजना आपण काय करू शकतो की आपल्या गोठ्यामध्ये लंपी हा आला पाहिजे नाही। तर प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या परिसरामध्ये किंवा भागामध्ये जर कोण्या बैलाला किंवा इतरही आपले जनावर आहेत त्यांना लंपी झाला असेल तर त्यांच्यापासून वेगळे आपले जनावर त्या ठिकाणी बांधा। म्हणजे संपर्क आहे तो संपर्क येऊ नका, तो संपर्क तोडून टाका। दुसरं म्हणजे जेवढा शक्य होईल तेवढा आपला गोठा स्वच्छ ठेवा। स्वच्छ ठेवल्याने आपल्या त्या ठिकाणी गोचिड गमाशे होतील नाहीत, किटकुल होतील नाहीत आणि चांगल्या प्रकारात स्वच्छसुद्धा आपला गोठा राहील। त्यानंतर आपल्या बैलांच्या अंगावरती गोचिड आणि गोमाशे हे होऊच नका देऊ। वारंवार त्या ठिकाणी स्प्रे घ्या, फवारणी करा आणि जे आपल्याला उपाययोजना करता येतील ते करा, परंतु गोचिड आणि गोमाशे आपल्या बैलाच्या अंगावरती होऊ नका देऊ। त्यानंतर आपला जो गोठा असतो त्या गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर त्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल, कोण्या त्या ठिकाणी गड्डा असतो, डबर असतो, तर ते पाणी कशाही पद्धतीनं काढून द्यायचा प्रयत्न करा, कारण त्याच्यामध्ये जे किटकोल असतील त्यामुळे सुद्धा आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो। त्यानंतर आपल्या परिसरामध्ये आपला जो गोठा असतो त्याच्या आजूबाजू जर मोठ्या प्रमाणात तण झालं असेल, गवत झालं असेल तर त्याच्यावर आपण तणनाशक मारा, त्या ठिकाणी ग्लायफोसेट मारा किंवा हातानं सुद्धा जर आपण ते उपटलं तर कशाही पद्धतीनं उपटा। म्हणजे ते परंतु ते गवत जे आहे ते नष्ट करा, आजूबाजूला गवत ठेवू नका। त्यानंतर आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला आपले जे वेस्टेड कुटार असते, म्हणजे आपण जेव्हा आपल्या बैलांना कुटार टाकतो, चारा टाकतो आणि ते जाळं जे कुटार असते ते बैल खात नाहीत, त्याचा जाळ करा। आणि जो आपण जाळ करू त्या जाळामध्ये आपले निंबांचे पालं असते, निंबांचा आपला कडुनिंब असतो, निंबांचा पाला तो जे धुपूट त्या धुपटावर टाका आणि रोज संध्याकाळी आपल्याला हे करायचं आहे। म्हणजे 5-5:30 नंतर आपल्याला तुम्ही एक रुटीनच लक्षात घ्या की आपलं जे वेस्टेड कुटार असेल ते एकत्र करून आपलं कुठेही आपल्या परिसरामध्ये, आपल्या गोठ्यामध्ये तो जाळ करा आणि त्याच्यावर आपला जो कडुनिंबाचा पाला असतो तो पाला टाकून द्या। यांना जेवढेही आपले रोग असतील, आपल्या गोठ्यामध्ये जेवढे किटकुल असतील, मासे असतील, हे येणार नाहीत आणि आलेले असतील सुद्धा पळून जातील किंवा येतील नाहीत। नंतरचं म्हणजे आपल्या जनावरांची, आपल्या पशुधनाची रोगप्रतिकारशक्ती जर त्या ठिकाणी कमी प्रमाण असेल तर इतर जनावरांच्या तुलनेत आपल्या गोठ्यामध्ये त्याचा शिरकाव होऊ शकतो। कारण रोगप्रतिकारशक्ती जर कमी असेल तर लंपी लगेच त्याच्यावर अटॅक करीन। तर रोगप्रतिकारशक्ती आपण कशा पद्धतीनं वाढवू शकतो, तर घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो। ते म्हणजे गूळ आणि हळद यांच्या सेवनामुळे आपले जे पशुधन आहेत, आपले जनावर आहेत, यांची रोगप्रतिकारशक्ती आपण सहज पद्धतीनं वाढवू शकतो। आपली जी पोळी असते किंवा भाकर असते किंवा आपला जो आपण अलप करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर हळद टाकली थोडीशी आणि थोडासा 50 ग्रॅम जर गूळ जर दिला 2 दिवसाआड 3 दिवसाआड तर चांगल्या प्रकारे रोगप्रतिकारशक्ती आपली वाढण्यास मदत होते। आणि हे उपाययोजना करून आपण आपल्या गोठ्यामध्ये आपले जनावरं असतील, बैल असतील, कारण शेतकऱ्यांना अतिशय प्रिय हे आपले बैल असतात, गाय असतील, जनावरं हे अतिशय प्रिय असतात आणि आपल्या गोठ्यामध्ये शिरकाव होऊ नये म्हणून हे आपण उपाययोजना करू शकतो। म्हणजे हे उपाययोजना आपण करा, आपल्या गोठ्यामध्ये लंपीचा शिरकाव होणार नाही। शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या बैलाला, गाईला लंपी झाला असेल त्यांना फक्त आपण एक वेळ विचारून पहा किंवा त्यांना आपण एक वेळ भेट द्या की कशा पद्धतीनं परिस्थिती असते। म्हणजे अतिशय वेदनादायक एवढ्या वेदना त्या बैलाला होतात, ज्या
आपले जनावर असतात त्यांना अतिशय वेदना होतात आणि खूप सारा आपले जे पैसे असतात ते सुद्धा खर्च होतो आणि जो शेतकरी असतो तो शेतकरीसुद्धा त्रस्तो त्या ठिकाणी होऊन जातो. म्हणजे आपल्याकडून ते वेदना पावल्या जात नाही. म्हणजे पूर्णपणे डाग जे आहेत ते लंपीचे डाग पडतात. आपल्याला जर समोर दिसत असेल फोटोमध्ये तर खूप सारे डाग आपल्या बैलांच्या अंगावर पडतात. खूप वेदनादायक हा लंपी असतो. म्हणून या लंपीपासून आपल्या बैलांचा जो आहे तो संरक्षण करा, आपल्या बैलांची काळजी घ्या आणि शेतकरी बंधूंनो आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान.